29 जुलै हा दिवस धनगर समाजासाठी विश्वासघाताचा दिवस ठरला आहे, म्हणून निषेध करतो. देवेंद्र फडणवीसांचा निषेध करतो. समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करू, परंतु केंद्र आणि राज्यात त्यांचंच सरकार असून देखील आज धनगर समाजाची खूप मोठी घोर फसवणूक करण्याचं पाप प्रत्येक राज्य सरकारने केलेलं आहे. त्यामुळे या राज्यातील धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं, त्या पद्धतीने धनगर समाजाला आरक्षणाचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. यासाठी समस्त धनगर समाज पूछता है क्या हुआ तेरा वादा? क्या आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे. धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे. 2014 साली धनगर समाजाचं सर्वात मोठे आंदोलन पंढरपूर ते बारामती पदयात्रेच्या माध्यमातून चालू झालं. 21 जुलैला बारामती येथे आंदोलन सुरू झालं. 21 जुलै ते 29 जुलै हे 9 दिवस या राज्यातील समाज बांधवांच्या वतीने 9 उपोषणकर्ते आमरण उपोषणाला बसले. त्या उपोषणाच्या सांगत्या सभेला विरोधी पक्षनेते तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील धनगर समाजाला आश्वस्त केलं, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचं आरक्षण प्रश्न निकालित करतो. या घटनेला आज 11 वर्ष पूर्ण झाली आणि हा 29 जुलै हा दिवस धनगर समाजासाठी विश्वासघाताचा दिवस ठरला आहे, म्हणून या घटनेच्या निमित्तानं या दिवशी आम्ही बारामतीच्या प्रशासकीय भवन समोर या सरकारचा निषेध करतो, देवेंद्र फडणवीसांचा निषेध करतो आणि धनगर आरक्षण प्रश्न निकालित काढावा. तुम्ही ज्या पद्धतीने या राज्यातील धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं, त्या पद्धतीने धनगर समाजाला आरक्षणाचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, यासाठी आज लक्षवेधी आंदोलन करत आहे. एकीकडे राज्य सरकार, केंद्र सरकार या प्रश्नाकडे बघायला तयार नाही, ऐकायला तयार नाही, बोलायला तयार नाही. म्हणून गांधीजींच्या याच्याप्रमाणे आम्ही आज प्रतिकात्मक या सरकारचा, एक जण डोळे बांधलेला आहे, एक जण तोंड बांधलेला आहे, एक जण कान बांधून या सरकारचा निषेध करतोय आणि राज्य शासनानं तातडीने या आरक्षणाच्या प्रश्नासाठी मंत्री समिती स्थापन करावी, केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, केंद्र शासनाने राज्य शासनाकडे समन्वय समिती स्थापन करावी आणि राज्य शासनानं श्वेतपत्रिका जाहीर करावी. या आंदोलनाच्या माध्यमातून या मागण्या आहेत. आज बारामती येथील प्रशासकीय भवन इथे आमचे समाज बांधव विक्रम ठोडे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आपल्या धनगर आरक्षण अंमलबजावणी करणे कामी या ठिकाणी आंदोलनास बसलेले आहेत. 29 जुलै 2014 रोजी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन बारामतीच्या शारदा प्रांगण येथे उपोषण सोडते वेळी दिले, ते हेच ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे बारामतीच्या शारदा प्रांगणमध्ये उभे आहेत. हा तोच फोटो आहे. उपोषण सोडते वेळी आमच्या समाज बांधवांना त्यांनी ज्यूस देऊन हे उपोषण सोडलं आणि ते पत्रही माझ्याकडे आहे, ज्यामध्ये सुभाष देसाई आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे पत्र आहे की धनगर आरक्षण अंमलबजावणी आम्ही आमचं सरकार आल्यावर त्वरित करू. अनेक कॅबिनेट झाल्या, परंतु आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आजही खरं तर सरकारची कॅबिनेटची बैठक आहे. मला एक नमूद करावं असं वाटतं की त्या आज तरी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 29 जुलै देवेंद्र फडणवीसांना आठवत आहे का, त्यांच्या पेनातली शाही संपलेली आहे का, की आज त्यांनी अध्यादेश काढावा आणि जिल्हाधिकाऱ्यांना धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र देण्यासंबंधित आदेश करावेत असं मला वाटतं. आणि या सरकारचा आज विश्वासघात दिवस असा म्हणून आम्ही धनगर समाजाच्या वतीने या सरकारचा निषेध व्यक्त करतो. पंतप्रधान मोदींचाही याच्यामध्ये हे फोटो आहे, जो बारामतीच्या 2014च्या एका त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी हे नमूद केलं होतं, त्यांच्या अजेंड्यावर होतं की धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करू, परंतु केंद्र आणि राज्यात त्यांचंच सरकार असून देखील आज धनगर समाजाची खूप मोठी घोर फसवणूक करण्याचं पाप प्रत्येक राज्य सरकारने केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व राजकीय पक्षांचा, सर्व राजकीय नेत्याचा, मंत्रिमंडळाचा आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो.